काट तोंडार बॅट बसली मला गुड इव्हनिंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी वैभव असलकर परत घेऊन येतो एक न्यू व्लॉग. सो परत एकदा चाललो आहे कोकणामध्ये. तर तुम्हाला मी गरमीमध्ये एक कोकण तर दाखवलं, आता परत एकदा पावसामध्ये तुम्हाला कोकण दाखवतो. तर आता माझी 8:45ची इथून ठाण्यावरून ट्रेन आहे. तर तिथे माझे मित्र वेट करत आहेत. तर आता मी घरातून निघतो आहे. चला स्टेशनवर भेटूया मग. मित्रांनो, जस्ट नाव मी पोचलो आहे ट्रेनमध्ये. तर थोड्या वेळात सकाळी 5:30 वाजेपर्यंत आम्ही कोकणात पोहोचणार. तर मी सगळ्यांबरोबर ऑफिसच्या स्पॉटबरोबर चाललो आहे. तर सगळ्यांचं मी तुम्हाला इंट्रोडक्शन देतो. नाव काय भाई तुझं? राहुल चव्हाण, सूरज चव्हाण. हे तुझं काय रे भाई? विजय ढोलक, नरेन जाधव, एनजे. आपलं इंट्रोडक्शन द्या भावांनो. लगता है किसी दूसरे का खोली में आ गए बाबा. म्हणजे असं काय तो पण मला बोलला होता, हे माझं असं मार साले का खोपड़ी तोड़ साले. सो गुड मॉर्निंग गाईज. तर आम्ही उतरलो आहे आता कणकवलीला, कोकणामध्ये आलो आहे. एक 2 तास लेट झाली आहे ट्रेन. तर एक वेगळाच उत्साह आहे, आनंद आहे फिरण्याचा. तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये सगळं काय दाखवणार, खेकडे पकडण्यापासून मच्छी पकडण्यापर्यंत सगळं काही. सगळे आनंदात आहेत. तर आमचा एक मित्र आता वेट करतोय, तो गोव्यावरून आलेला आहे, वैभव रेडकर. तर त्याला आता भेटून आम्ही घरी जाणार. चला. अरे लहानपणाची आठवण आली की नाही? मित्रांनो, आम्ही पोहोचलोय गावामध्ये. गावाचं नाव आहे देवली. राहुलने केली करली हेअर. तर त्याच्या घरवाल्यांचं रिएक्शन आपण बघूया एकदा कसं काय आहे ते. त्याचं नाव राहुलच आहे ना रे? राहुल आहे ना? कैसा लगा मेरा मजाक? गुळाचा गणपती. फोटो काढला पहिला. जस्ट मित्रांनो, आम्ही आलो आहे वाळामधून आत्ता जस्ट आंघोळ करून. तर साफ पाण्याने आता थोड्या वेळात आम्ही आंघोळ करून परत फिरायला जाणार थोड्या वेळात. सो भावांनो, बघा दिल्लीच्या पलीकडे जी आहे तो एरिया, तो आहे चिखली एअरपोर्ट. चिखली एअरपोर्ट. तर बेसिकली हा कसा आता बंद आहे, फक्त सीझन गणपती सीझनला चालू होतो आणि मोस्टल्या विकेंडमध्ये मधून फ्लाईट असतात इथे. फिरता समोर वाटेत कोल्हा आला बघा कळायला.
काट काम ए, जा. बॅटिंग काम का बॅटिंग चला जावा तुम्ही काटच आहे आमका बॅटिंग जावा तुम्ही हे मी कोणार रे मित्रांनो आलोय आता आम्ही बॅटबॉल खेळायला कोकणात. काय चेंडू फळी गेम खेळायला आलोय. बॉलिंग आली आहे, फलंदाजी त्याच्यानंतर बघूया कसं काय. लोन घेऊ गेलेलो कोणतरी राहुल बस ना इकडे. अरे बस ना इकडे, बस. हो राहुल चव्हाण को बुलाव. राहुलच पुढ्यात होतो पण तो म्हणतो राहुल चव्हाण को बुलाव. तो म्हणतो मीच राहुल तुम्ही त्याच्याबद्दल त्याचा हेअरकट कसा दिसतो तुम्हाला हो काका सो बाबांनो आता आलो आम्ही घरी जेवायला. जेवण आता सर्व झोपणार आहे तर उद्या आपल्याला सकाळी उठून देवगड फिरायला जायचं आहे. मस्तपैकी चिकन बनवलं आहे राहुलच्या घरात तर जेवून आम्ही आता झोपणार आहे, जायचं आहे फिरायला. चला. सो गुड मॉर्निंग गाईज. सो आज आम्ही कोकणामध्ये जाणार आहे. कुठे जाणार आहे आज? कुठे कुणकेश्वर मंदिर. अजून कुठे? पवनचक्की. तिथे देवगडमध्येच फिरणार ना. देवगड, पवनचक्की, कुणकेश्वर इकडे फिरणार आहे. त्याच्या आधी आम्ही सगळे आता उठलोय तर आता नाश्ता करतोय. नाश्त्यासाठी आपल्याला काकीने, राहुलच्या मम्मीने कांदा भजी दिली आहे आणि टाकीवर पाठवून दुसरं तरी चालेल. तर आता नाश्ता करून आम्ही निघणार आहे थोड्या वेळातच. फुटी चाय दाखवली त्यांना मी. एकदा तुम्हाला फुटी चाय पण दाखवतो. चहा बेसिकली कसं विदाऊट दूध बनवतो आपण. तर आता नाश्ता करून थोडा वेळात आंघोळ करून आम्ही निघणार आहे. तर बघू कसं काय पुढे ते तुम्हाला मी अपडेट देतो. चला मित्रांनो, जस्ट आम्ही आलो आहे बागवे लंच होमला. तर आज मंदिरात जाणार आहे आणि शनिवार आहे पण त्यामुळे आम्ही व्हेज खाणार आहे. माझ्या हनुमान भाईचा वार आहे आज. तर तुम्हाला दाखवतो स्पेशली काय काय इथे जेवण ते. आज व्हेज सगळे व्हेज आहे आज आणि दोघं जण नॉन व्हेज आहे. खेकडे दाखव रे, खेकडा दाखव तुझा. डांगा काढून दाखव त्याला. चिंबोरी डायरेक्ट. साईज केवढी असेल? एक नाही मेन म्हणजे 5 डांगे आणि हे तिसऱ्या खाल्ल्यानंतर सगळे रिव्ह्यू देतील. हे तो राईस नंतर देणार आहे. राहुल चव्हाण. डाळ भात त्याच्यामध्ये ना ती कढी पण मिक्स करून टाकली बाईने. काय ना रे, काय रिव्ह्यू काय देणार जेवणाचे? ही जी थाळी घेतलेली ना मी, ही नॉर्मल होती. चांगलं आहे. डाळ भात एकदम सगळीकडे चांगलं आहे. वांग्याची भाजी होती. काम 25 विषय ती संपली आहे. त्यांच्याकडे दाखव पाहिजे एकदा. इथे पण संपलीच आहे. आणि ही कुठली भाजी होती? बकासूर आहेत सगळी. बकासूर फरसबीची भाजी होती रे. ती पण मस्त होती. सोलकढी थोडीशीच पिले पण एकदम भारी लागली. आता अजून घेतो मी. सोलकडीने मन जिंकलंय त्याच्यावरून समजलं मला. आता पण एक ग्लास मागूया. तू पापड खाणार आहे? खाऊ दे ना नऱ्या. त्याच्या कशाला लहान पोरांची पापड बिपड. लाजच्या ब्लॉगमध्ये पण पोहे बिये सोडून खात होता ती. सो मित्रांनो, आचऱ्यामध्ये आल्यावर कुणकेश्वरला जाता जाता एक बागवे जेवण करून लंच होम आहे. तर तिथे तुम्ही एकदा व्हिजिट करा. बेस्ट सर्विस, बेस्ट फूड तुम्हाला भेटणार इथे आल्यावर.
तर इथून आता थोड्या वेळात आता आम्ही निघणार, एक अर्ध्या तासामध्ये पोचू कुणकेश्वरला. तर थोड्या वेळात पोचू, तुम्हाला दाखवतो मंदिर पण कसं आहे ते. चला मंदिरात भेटूया मग. जसं मी आता आलो आहे कोकणामध्ये सिद्धिविनायक गणपती मंदिरमध्ये. कोकणात आल्यावर मी दरवर्षी या मंदिरात जातो. तुम्हाला पण मी एकदा दाखवतो हे आतमधून मंदिर कसं आहे ते. एकदम युनिक जुन्या काळातलं मंदिर आहे, एकदम पाण्यामध्ये आहे थोडंसं. तुम्हाला पण दाखवतो आतमधला व्ह्यू. मंदिराखाली आल्याबरोबर इथे दत्तांचं मंदिर आणि स्वामींचं मंदिर आहे. त्यात खाली हनुमानाचं पण आहे. हे बघा, हे ते मंदिर आहे तुम्हाला बोलत होतो मी, पाण्याच्या आतमध्ये. होय वैभव, कसं वाटतंय तुला या मंदिरात येऊन? हे बघा काहीच, इथे हे मंदिराचं स्थान आहे आणि इथे नंदी महाराज. तुम्ही नक्की इथे आल्यावर आचऱ्यामध्ये या मंदिराला भेट द्या, मी तुम्हाला नक्की बोलणार. एक छोटंसं मस्त एकदम निसर्ग पण आहे या मंदिरामध्ये आल्यावर दिसेल तुम्हाला.